नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे रॉकस्टार विराट पवार या आपल्या यूट्यूब चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, आपल्या बऱ्याच विद्यार्थ्यांना आता जो फॉर्म सर्टिफिकेशन संबंधीच्या प्रॉब्लेम्स होत्या, तसेच ड्राफ्ट कॉपी संदर्भाच्या प्रॉब्लेम्स होत्या, नॉन क्रिमिलियर येस नो यामध्ये प्रॉब्लेम होता, त्याचबरोबर महिला आरक्षणाचा समावेश नाही केला होता आणि काही जणांचे जे सर्टिफिकेट होते ते सर्टिफिकेट हे चुकीचे किंवा अवैध ठरले जातील याची त्यांना भीती होती। अशा उमेदवारांकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट आपण अगोदरच घेतली आहे, ज्यामध्ये तुम्हाला 21 ते 25 तारखेपर्यंत म्हणजेच 21 जानेवारी ते 25 जानेवारी पर्यंतचा कालावधी हा उपलब्ध करून दिलेला आहे, ज्यामध्ये तुम्ही विभागीय लेवलद्वारे या फॉर्ममध्ये जी आवश्यक माहिती तुम्हाला बदल करायचा आहे त्यामध्ये बदल हा करू शकत आहात। त्यामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण असा प्रश्न बरेच विद्यार्थी सातत्याने विचारत होते की पवित्र पोर्टलद्वारे जे मदत कक्ष आहेत किंवा जिथे आपल्याला जायचं आहे विभागीय स्तरावर ते कुठे जायचं आणि कसं ठरवायचं। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही ज्या विभागामध्ये राहता तेथील तुम्हाला जिल्हा परिषद जी जवळ पडते तिथे जाऊन तुम्ही ह्या प्रोसिजर पुढे कंटिन्यू करू शकता आणि तिथे जाऊन तुमची असलेली अडचण मांडून ते बरोबर करून घेऊन फॉर्म सर्टिफाईड करून घेऊ शकता। आणि यासाठी असलेला कालावधी हा 21 ते 25 जानेवारी असल्याची माहिती सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायची गरजेची आहे, कारण त्यानंतर कुठल्याही स्वरूपाची मुदतवाढ ही मिळणार नाही आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत महत्त्वपूर्ण असे पुणे, औरंगाबाद, मुंबई आणि कोल्हापूर अशा 4 विभागाची महत्त्वपूर्ण पत्ते हे घेणार आहोत, जेणेकरून तुम्हाला ज्यांना इथे जायचं आहे त्यांना ही अत्यंत महत्त्वपूर्ण अशी माहिती ही उपलब्ध होईल, जेणेकरून त्यांना आपल्याला मदत करता येईल। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लवकर सबस्क्राइब करून घ्या, कारण तुम्हाला जी मदत हवी आहे किंवा तुमचे जे कमेंट्स येतात आणि जास्त प्रमाणात येतात विद्यार्थ्यांचे आणि जितके जास्त तुम्ही अडचणीत दिसता तितक्या लवकर मी ते व्हिडिओ किंवा ती माहिती तुम्हाला शेअर करण्याची धडपडही करीत असते, जेणेकरून कुठलाही आपला सबस्क्राइबर हा ते किंवा कुठलाही आपले विद्यार्थी मित्र हे यांना अडचणीमध्ये असायला नाही पाहिजेत, असा माझा जितकं मला जमेल तेवढं मी त्यांना मदत करण्याचा हा प्रयत्न करणार आहे। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जे महत्त्वपूर्ण पवित्र पोर्टलचे मदत कक्ष यांचे पत्ते आहेत हे आपण आता घेऊया। यामध्ये पुणे विभागाचा पत्ता आहे। पुणे येथील आसपासचे विद्यार्थी जे येतात त्यांना समग्र शिक्षा कार्यालय, दुसरा मजला, 17 डॉक्टर आंबेडकर मार्ग, लाल देवळाजवळ, मरा परीक्षा परिषद परिसर, पुणे 411001 या ठिकाणी तुम्ही जाऊन तुमची माहिती ही व्यवस्थित करून घेऊ शकता। म्हणजे जे उमेदवार पुणे येथे राहतात त्यांनी तर जाऊ शकतात किंवा पुण्याच्या आसपास जे विद्यार्थी राहतात त्या सगळ्या विद्यार्थ्यांकरिता हा अत्यंत उपयुक्त ठरणारा पत्ता आहे। त्यानंतर पवित्र पोर्टल संदर्भातील दुसरा महत्त्वपूर्ण पत्ता आपण जाणून घेऊया। यामध्ये त्यांना सूचना सुद्धा देण्यात आलेली आहे की पवित्र पोर्टल संदर्भातील अर्जदाराच्या अर्जातील दुरुस्तीसाठी तसेच सर्टिफाईड म्हणून प्रिंट काढण्यासाठी माननीय शिक्षण उपसंचालक कार्यालय, मी.पा. इमारत, खडकेश्वर मराठवाडा संस्कृती मंडळ च्या पाठीमागे मुलींच्या ITI समोर जुनी मल्टीपर्पज जिल्हा परिषद शाळा, भडकल गेट, औरंगाबाद येथे कक्ष हा स्थापन करण्यात आलेला आहे। हा मदत कक्ष असून तुमचा जो सर्टिफाईडची प्रिंट काढायची राहिलेली आहे किंवा ड्राफ्ट कॉपी आहे किंवा इतर तुमच्या अडचणी आहेत, या सर्व अडचणींचं सोल्युशन तुम्हाला लवकरात लवकर करून घ्यायचं आहे। आणि महत्त्वपूर्ण मुद्दा, आता कोणते उमेदवार इथे जायचे, तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे 4 भागांची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेली आहे त्यापैकी जो भाग तुम्हाला जवळ पडतो, असं काही कंपल्शन नाहीये की तुम्ही समजा कुठे बाहेर असाल आणि तुम्हाला फॉर्म हा व्यवस्थित करायचा आहे, परंतु हां, एक गोष्ट मात्र लक्षाची आहे की तुम्ही कुठे सुद्धा हे फॉर्म तुमचा दुरुस्ती करू शकता, पण तुम्हाला जेव्हा फॉर्म दुरुस्तीसाठी तुम्ही जाणार तेव्हा तुमच्याकडे तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स असणं गरजेचं आहे, कारण ते तिथे तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स पाहूनच ठरवतील की तुम्हाला लॉग इन करताना माहितीही फिलअप करण्याची परवानगी देण्याकरिता। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आणि त्यांचा झेरॉक्स हा सोबत ठेवावा, जेणेकरून तुम्हाला पुढे चालून कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये इथे गेल्यानंतर सुद्धा। त्यानंतर NICचा हेल्पलाईन नंबर आहे जो तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे। हा हेल्पलाईन नंबर तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवू शकता आणि तुम्हाला तिकडे किती वाजता जायचं किंवा कोणत्या तारखेला तुम्ही जाणार आहात, तुमच्या इतर काही तुमच्याकडे सोयी आहेत का, या सर्व गोष्टी तुम्ही ठरवून त्या तारखेनुसार तिथे जाऊ शकाल। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पोर्टलची ऑफिशियल जी वेबसाईट म्हणतो आपण त्याचं जो हे आहे म्हणजे मेल आहे
ते तुम्ही या खालील लिंकवर पाठवू शकता, म्हणजे ijupavitra@gmail.com वर। परंतु आता तुम्हाला या ठिकाणी रिस्पॉन्स हा लवकर मिळणार नाही आहे, तर हेल्पलाईन नंबरवर तुम्ही ट्राय करू शकता, किंवा मग तुम्ही प्रत्यक्ष किंवा तुमच्या जवळपास कोणी व्यक्ती असेल त्यांना तिथे पाठवून त्यांच्या संदर्भातील माहितीही मिळवू शकता आणि लवकरात लवकर तुमची प्रोसिजर ही तुम्हाला कंप्लीट ही करून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे आपण ह्या महत्त्वपूर्ण पत्ते पाहिले। त्याचबरोबर हे अगोदरही आपण पत्ते शेअर केलेले आहेत, परंतु बऱ्याच उमेदवारांना जेव्हा आपण व्हिडिओ शेअर करतो तेव्हा ही सर्व माहिती ही एकत्रितरित्या प्राप्त व्हावी याकरिता आपण इथे परत एकदा घेत आहोत, ज्यामध्ये आपण शिक्षण उपसंचालक कार्यालय मुंबई विभाग मुंबई संपर्क करण्याकरिता जे उमेदवार याच्या जवळपास राहतात त्यांच्याकरिता हा पत्ता अत्यंत उपयुक्त ठरणार आहे आणि ते त्यांची माहिती ही व्यवस्थितरित्या करू शकतात। आणि यामध्ये शिक्षण उपसंचालक कार्यालय मुंबई विभाग मुंबई जवाहर बालभवन नेताजी सुभाष मार्ग चर्नी रोड मुंबई या ठिकाणी जाऊन तुम्ही तुमचा फॉर्म संदर्भातील अटी किंवा काय प्रॉब्लेम आहे ते दुरुस्ती करून घेऊ शकता। त्यानंतर उपसंचालक शिक्षण कोल्हापूर विभागीय कार्यालय कोल्हापूर हत्तीमजल गंजी गल्ली सोमवार पेठ कोल्हापूर येथे जाऊन सुद्धा जे कोल्हापूर विभागीय कार्यालयाच्या जवळपास उमेदवार राहतात आणि ज्यांना आपल्या फॉर्ममध्ये योग्य ते बदल करायचा आहे ते इथे जाऊन माहितीही घेऊ शकतात आणि त्या माहितीमध्ये योग्य असा फरक जो बदल करायचा आहे तो पण करू शकतात। तर अशाच प्रकारे अत्यंत महत्त्वपूर्ण तुमच्या अडचणींचं निराकरण करण्याकरिता आपण व्हिडिओज हे रेग्युलरली अपलोड करण्याचा प्रयत्नही करीत असतो। आता तुमच्या इतर काही अडचणी असतील तर या व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की नोंदवा, जेणेकरून ते सुद्धा आपण जितक्या लवकर जमेल जितक्या लवकर आपल्याला माहिती कलेक्ट करता येईल त्या अनुषंगाने ती माहिती कलेक्ट करून आपल्या चॅनलवर पोस्ट करण्याचा प्रयत्न करूयात, जेणेकरून कुठल्याही उमेदवाराला माहितीच्या अभावी त्यांचं नुकसान होऊ नये याकरिता। तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा कमेंट करा। धन्यवाद।